अल्कोहोल फिनॉल इथरमध्ये आपण पुढचा पॉईंट बघणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट. तर डायमिथिल इथर आणि इथिल मिथिल इथर हे जे आहेत म्हणजे लोअर इथर्स हे गॅसेस आहेत. लोअर इथर्स हे गॅसेस आहेत आणि डायमिथिल इथर आणि इथिल मिथिल इथर सोडून बाकीचे जे इथर्स आहेत ते कलरलेस लिक्विड आहेत आणि त्यांचा वास जो आहे तो ओळखता येण्यासारखा वास आहे. दॅट इज हॅविंग प्लेझंट ऑर्डर. लोअर इथर्स आर हायली व्होलाटाईल. लोअर इथर्स हे हायली व्होलाटाईल आहेत. लोअर इथर्स आर हायली व्होलाटाईल अँड हायली इन्फ्लामेबल सबस्टन्सेस म्हणजे ते ज्वालाग्राही आहेत. सो लोअर इथर्स आर हायली व्होलाटाईल अँड हायली इन्फ्लामेबल सबस्टन्सेस. Then about boiling point. Boiling point of ether show gradual increase with increase in molecular mass. That means as molecular mass increases, boiling point increases. For example, here this is dimethyl ether and another one is ethyl methyl ether. तर डायमिथिल इथरपेक्षा इथिल मिथिल इथरचं मोलेक्युलर मास जे आहे ते जास्त आहे. मतलब बॉइलिंग पॉईंटसुद्धा याचा 248 केल्विन इतका असणार आहे आणि इथिल मिथिल इथरचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो 284 केल्विन. सो ॲज मोलेक्युलर वेट इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. सी अगेन ॲज मोलेक्युलर वेट इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. सो अबाउट फिजिकल स्टेट अँड बॉइलिंग पॉईंट. फिजिकल स्टेटच्या बाबतीमध्ये काय बघितलं आपण तर डायमिथिल इथर आणि इथिल मिथिल इथर म्हणजे हे दोघं गॅसेस आहेत आणि बाकीचे जे आहेत ते कलरलेस लिक्विड आहेत आणि त्यांचा वास जो आहे तो प्लेझंट आहे. लोअर इथर्स जे आहेत ते हायली व्होलाटाईल आहेत आणि ते इन्फ्लामेबल सबस्टन्सेस आहेत, ज्वालाग्राही आहेत. तिसरा पॉईंट बॉइलिंग पॉईंट ऑफ इथर शो ग्रॅज्युअल इन्क्रीज विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. देन द सेकंड याच्यामधला पॉईंट आहे पोलॅरिटी अँड सॉल्युबिलिटी. त्याच्यामध्ये आपण सेकंड पॉईंट बघणार आहे पोलॅरिटी. पोलॅरिटी आता इथरचं जे स्ट्रक्चर आहे ॲक्च्युली तर हाच जर आपण घेतला CH3O CH3 पण लिहिताना आपण कसा लिहितो CH3 म्हणजे हा जो बॉन्ड अँगल आहे हा बॉन्ड अँगल किती असायला पाहिजे 180 डिग्री. पण हा बॉन्ड अँगल 180 डिग्री नाही आहे तर हा बॉन्ड अँगल आहे 110 डिग्री. सो इथरमध्ये ROR हा जो बॉन्ड अँगल आहे हा बॉन्ड अँगल 110 डिग्री आहे. तो 180 डिग्री नसून तो 110 डिग्री आहे आणि हा कार्बन आणि ऑक्सिजन हा कार्बन आणि हा ऑक्सिजन हा जो बॉन्ड आहे हा पोलार बॉन्ड आहे. तर ह्याची पोलॅरिटी आपण कशा पद्धतीनं दाखवू शकतो तर वेक्टर फॉर्ममध्ये या पद्धतीने आपण दाखवू शकतो. तर कार्बन आणि ऑक्सिजनमधला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण ऑक्सिजन. सो ऑक्सिजनकडे आरोचा हेड. इथंही कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे आरोचा हेड. तर हा बॉन्ड जो आहे हा पोलार आहे. हा बॉन्ड जो आहे तो पोलार आहे आणि ही जी बॉन्ड मोमेंट आहे ती एकमेकाला कॅन्सल होत नाही. तर कॅन्सल कधी होते सपोज हा असा असता आणि ही बॉन्ड मोमेंट ह्या साईडला ही वेक्टर क्वांटिटी ह्या साईडला तर एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनला असणाऱ्या ही जी पोलॅरिटी आहे किंवा ही जी पोलार मॉलिक्यूल जो आहे हा तर हे काय होतं एकमेकाला कॅन्सल होऊन जातं. तसं इथं होणार नाही आहे. ही डायपोल मोमेंट म्हणजे ॲक्च्युली ही आणि ही डायपोल मोमेंट एकमेकाला कॅन्सल होऊन जाते. तसं इथं होणार नाही आहे. तर इथं काय होतं ह्याची आणि ह्याची बेरीज होते आणि नेट डायपोल मोमेंट जी आहे ती या पद्धतीने आपल्याला दिसते. नेट डायपोल मोमेंट जी आहे ती या पद्धतीने आपल्याला दिसते. याची आणि याची बेरीज होते आणि नेट डायपोल मोमेंट आपल्याला इथं या पद्धतीनं दिसते. मग इथरमध्ये डायइथिल इथरची जी डायपोल मोमेंट आहे डायइथिल इथर म्हणजे असा CH2H5O
C2H5. इथंही सेम, याची जी नेट डायपोल मोमेंट आहे ही डायपोल मोमेंट 1.18 dB इतकी आहे. डाय इथिल इथरची डायपोल मोमेंट जी आहे ती 1.18 dB आहे. याचाच अर्थ काय की इथर हे पोलार आहेत पण त्याची पोलॅरिटी फार कमी आहे. इथर हे पोलार आहेत पण ते वीक पोलार आहेत. इथर हे पोलार मॉलिक्यूल आहे पण इथरची पोलॅरिटी जी आहे ती वीक आहे. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं तर इथरमध्ये COC मधला जो बॉन्ड अँगल आहे हा बॉन्ड अँगल 180 डिग्री नसून तो 110 डिग्री आहे. पुन्हा ह्याच्यामध्ये काय बघितलं तर ह्या ज्या दोन डायपोल मोमेंट आहेत ह्या दोन डायपोल मोमेंट एकमेकाला कॅन्सल न होता त्यांची काय होते बेरीज होते आणि नेट डायपोल मोमेंट आपल्याला इथं काहीतरी दाखवते अदर दॅन 0. याचाच अर्थ काय की इथर हा पोलार मॉलिक्यूल आहे पण इथरची पोलॅरिटी जी आहे ती फार कमी आहे. दॅरफोर इथर्स आर वीक पोलार इन नेचर. सो weak polarity of ether does not affect their boiling point, which are about same as those of alkane having comparable molecular mass. That means इथरचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो बॉइलिंग पॉईंट हा जवळपास त्याच्या इतकंच मोलार मास असणाऱ्या अल्केन्स इतका असणार आहे. म्हणजे थोडक्यात बघा N हेप्टेन जर बघितला असा येणार हा CH3 CH2 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 1 2 3 4 5 हा 6 आणि हा 7 दॅट इज हा आला N हेप्टेन ज्याच्यामध्ये 7 कार्बन ॲटम्स आहेत. आणि दुसरा आपण बघितला मिथिल N पेंटिल इथर. हा झाला अल्केन आणि आपण इथं दुसरा बघतोय इथर. इट इज अ मिथिल N पेंटिल इथर. सो N हेप्टेनचं मॉलिक्युलर मास जे आहे ते 100 ग्राम पर मोल आणि मिथिल N पेंटिल इथरचं मॉलिक्युलर मास जे आहे ते 102 ग्राम पर मोल. आणि याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे N हेप्टेनचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो 371 केल्विन आहे आणि याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे हा 373 केल्विन आहे. आता इथं बघा अल्केनचा आणि त्याच्या इतकंच मॉलिक्युलर मास असणाऱ्या इथरचं किंवा जवळपास सिमिलर मॉलिक्युलर मास असणाऱ्या इथरचा बॉइलिंग पॉईंट हा सिमिलर असतो. याचाच अर्थ काय की इथर हे पोलार आहेत पण ती वीक पोलार आहेत. जर त्याची पोलॅरिटी जास्त असती तर त्याचा बॉइलिंग पॉईंटसुद्धा जास्त असतं. कारण जर तिसरं एक्झाम्पल आपण बघितलं N हेक्झिल अल्कोहोलचं दॅट इज CH3 CH2 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 CH2OH दॅट इज N हेक्झिल अल्कोहोल. तर ह्याचं मॉलिक्युलर मास आहे 102 ग्राम पर मोल. याचं बघा इथं बघितलं आपण 100 ग्राम पर मोल. ह्याचं बघितलं 102 ग्राम पर मोल. ह्याचं बघितलं 102 ग्राम पर मोल. म्हणजे ह्याचा आणि ह्याचा मॉलिक्युलर मास एक्झॅक्ट सेम आहे. याचा आणि याचा मॉलिक्युलर मास हे नियरली अबाउट सेम आहे. मग ह्या तिघांचाही बॉइलिंग पॉईंट सेम पाहिजे. पण N हेक्झिल अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तो 430 केल्विन आहे. एवढा फरक का तर अल्कोहोल हा पोलार आहे. अल्कोहोल हा पोलार आहे. इथर पण पोलार आहे पण त्याची पोलॅरिटी कशी आहे वीक पोलार आहे. आणि अल्केन कसा आहे नॉन पोलार आहे. अल्केन हा नॉन पोलार आहे. सो हा पोलार आहे म्हणून ह्याचा बॉइलिंग पॉईंट हा 430 केल्विन इतका आपल्याला इथं दिसतोय. सो अल्केन आणि इथर ह्या दोघांचाही बॉइलिंग पॉईंट नियरली सेम मोलेक्युलर मास असणाऱ्या अल्केन आणि इथर ह्या दोघांचाही बॉइलिंग पॉईंट हा कंपॅरेबल असतो किंवा जवळपास सिमिलर असतो. त्यानंतर पुढचा तिसरा पॉईंट इथं आपण पोलॅरिटीचा पॉईंट बघितला
त्याच्या पुढचा पॉईंट आपण बघणार आहे सॉल्युबिलिटी. सॉल्युबिलिटीमध्ये काय सांगायचं, वॉटरमध्ये इथर हा सॉल्युबल कधी असणार, जर त्यांनी वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन केलं तर. आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, द इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दॅट होल्ड्स अल्कोहोल मॉलिक्युल्स टुगेदर स्ट्रॉंगली इज नॉट प्रेझेंट इन इथर्स अँड अल्केन. तर इथं बघा काय सांगितलं आहे. तिसरा पॉईंट आपण सेपरेटली बघूया. सी म्हणूया हवं तर त्याला. पोलॅरिटी झालं, सॉल्युबिलिटी. आता अल्कोहोलच्या बाबतीत सांगितलं. अल्कोहोल बघा C2H5OH हा एक झाला. दुसरा अल्कोहोलचा मॉलिक्यूल बघितला आपण इथं C2H5O. या पद्धतीने घेऊया आपण, उलट घेऊया. तर ह्याच्यातला हायड्रोजन आणि ह्याच्यातला ऑक्सिजन ह्यांच्यामध्ये काय होणार आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड किंवा हा आता आपण असाही याही पद्धतीने लिहू शकतो. असं नाही लक्षात आलं तुमच्या, तुम्ही असंही लिहू शकता. इथून बॉन्ड दाखवा, हा O, हा H आणि हा R म्हणा किंवा C2H5 म्हणा. हा जो बॉन्ड आहे ह्या बॉन्डला काय म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. तर यासारखा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड हा कोण आहे, तर अल्कोहोल. यासारखा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड हा इथरमध्ये आहे का, तर नाही आहे. इथरचं लिंकेज कसं आहे, ROR. हा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड कधी तयार होणार, जर फंक्शनल ग्रुपमध्ये हायड्रोजन आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असेल तर. इथं OH आहे म्हणून हा बॉन्ड तयार होतो. इथं तसं नाही, इथं फक्त ऑक्सिजन आहे. याला जोडण्यासाठी दुसरा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोणताही म्हणजे हायड्रोजन नाही आहे इथं, त्यामुळे इथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड तयार होणार नाही. सो अल्कोहोल फॉर्म इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड and that intermolecular hydrogen bonds are not present in ether. इथरमध्ये काय ॲब्सेंट आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. तो कोणामध्ये प्रेझेंट दिसतो, इथं अल्कोहोलमध्ये. आता सॉल्युबिलिटी बघण्यासाठी कॅन इथर फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर, एस. कसा बघा, तर वॉटरमधला हायड्रोजन आणि ह्याच्यातला ऑक्सिजन, कारण इथर हे कसे आहेत, वीक पोलार आहेत. सो ऑक्सिजन कॅरिंग पार्शल मायनस चार्ज, हायड्रोजन कॅरिंग हे पार्शल प्लस चार्ज. ह्याच्यातला ऑक्सिजन आणि ह्याच्यातला हायड्रोजन हा काय करणार आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डचा फॉर्मेशन करणार आहे. मग जर इथर हा वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन करत असेल तर इथर हा वॉटरमध्ये कसा असणार आहे, सॉल्युबल. दॅट इज सॉल्युबिलिटी और मिसिबिलिटी ऑफ इथर. सॉल्युबिलिटी म्हणजेच मिसिबिलिटी ऑफ इथर इन वॉटर इज सिमिलर टू दॅट ऑफ अल्कोहोल ऑफ कंपॅरेबल मॉलिक्युलर मास. इथं ॲक्च्युली काय सांगितलं आहे, अल्कोहोल ज्या पद्धतीनं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डचं फॉर्मेशन करतो त्यासारखा इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड हा इथरमध्ये नाही आहे. पण इथर हा वॉटर बरोबर हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करू शकतो आणि म्हणून इथर हा वॉटरमध्ये सॉल्युबल आहे. अल्कोहोल इतकाच इथरसुद्धा वॉटरमध्ये सॉल्युबल होतो का, तर इथर कॅन फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर. Why ethers are soluble in water? Because ethers can form hydrogen bond with water. Here are physical properties of ether. Then our next point is chemical properties of ether. पुढचा पॉइंट आपण बघूया, chemical properties of ether. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर. त्याच्यामध्ये पहिली टेस्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट. सी हां, लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर. लॅबोरेटरी टेस्ट फॉर इथर्स. इथर्स हे
जनरली ॲक्वस मीडियममध्ये न्यूट्रल नेचर दाखवतात. इथर्स आर न्यूट्रल कंपाऊंड इन ॲक्वस मीडियम. सो इन ॲक्वस मीडियम इथर्स आर न्यूट्रल. पॉईंट महत्त्वाचा आहे. ॲक्वस मीडियममध्ये इथर्स हे न्यूट्रल नेचर दाखवतात. सो इथर्स डू नॉट रिॲक्ट विथ बेसिस. इथर कोणाकोणाबरोबर रिॲक्ट होत नाही बघा. इथर डू नॉट रिॲक्ट विथ बेसिस, स्ट्रॉंग बेसिस म्हणा हवं तर. कोल्ड अँड डायल्यूट ॲसिड्स, कोल्ड अँड डायल्यूट ॲसिड्स बरोबर रिॲक्ट होत नाहीत. रिड्युसिंग एजंट बरोबर रिॲक्ट होत नाहीत. ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिॲक्ट होत नाहीत. ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर रिॲक्ट होत नाहीत. ॲक्टिव्ह मेटल बरोबर रिॲक्ट होत नाहीत. इथर्स डज नॉट रिॲक्ट विथ बेसिस, कोल्ड अँड डायल्यूट ॲसिड्स, रिड्युसिंग एजंट, ऑक्सिडायझिंग एजंट्स अँड ॲक्टिव्ह मेटल्स. मग इथर कोणाबरोबर रिॲक्ट होतो? सो इथर कॅन रिॲक्ट विथ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. इथं बघा काय सांगितलं आहे. कोल्ड आणि डायल्यूट ॲसिड जर असेल तर ह्याच्याबरोबर इथं रिॲक्ट होत नाही. आणि कोल्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड असेल तर त्याच्याबरोबर इथं रिॲक्ट होतो. आणि त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते कशामध्ये होणार आहे? ऑक्झोनियम सॉल्ट. that can converted into oxonium salt. See here RO R dash plus H2SO4. आता इथं ऑक्सिजन जो आहे त्याच्याकडं काय आहे? इलेक्ट्रॉन पेअर. आणि H2SO4चं डिसोसिएशन होतं, कॅन कन्वर्टेड इंटू H प्लस आणि HSO4 मायनस. कॅन कन्वर्टेड इंटू H प्लस आणि HSO4 मायनस. या H प्लस आणि HSO4 मायनस आपण त्याची काय केली? फोड करून घेतली. आता इथे काय होतं? हा जो आहे हा आपल्याकडची लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कुणाला देणार? प्रोटॉनला देणार. आणि प्रोटॉनला काय करणार? खेचून घेणार. मग या ऑक्सिजनने हा प्रोटॉन खेचून घेतला तर त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं बघा. सो गेट कन्वर्टेड इंटू RO R डॅश. ह्याला काय जोडायचा? हा प्रोटॉन दॅट इज H. याच्यावरती लोन पेअर 2 होत्या, पैकी एक दिली आहे, एक राहिली. आणि प्रोटॉन घेतला म्हणजे ह्याच्यावरती चार्ज आला पॉझिटिव्ह. आणि हा शिल्लक राहिला काय? HSO4 मायनस दॅट इज HSO4 मायनस. अँड दिस इज नोन ॲज ऑक्झोनियम सॉल्ट. दिस इज नोन ॲज ऑक्झोनियम. दिस इज ऑक्झोनियम, ऑक्सिजन कॅरिंग पॉझिटिव्ह चार्ज दॅट इज ऑक्झोनियम. आणि सॉल्ट काय तर ह्याला प्लस आणि मायनस चार्ज असतात. सो दिस इज नोन ॲज ऑक्झोनियम सॉल्ट. ऑक्झोनियम वाय? ऑक्सिजन कॅरिंग पॉझिटिव्ह चार्ज. This is known as oxonium salt. And this property distinguish ethers from hydrocarbon. इथर आणि हायड्रोकार्बनमध्ये डिस्टिंग्विश करण्यासाठी या प्रॉपर्टीचा वापर केला जातो. कारण ही रिॲक्शन इथर दाखवतात पण हीच रिॲक्शन हायड्रोकार्बन दाखवत नाही. तर पुढच्या ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.